त्याला माहित होतं सेल्फी स्टिक ऐकलं नाही. इकडं बघ हो ड्रायव्हर. नंबर सांगा. 950311 2691. कुठे तिकीट कशी जिथं गर्दी नाही तिथं तिकीट काय पुढे तर घेतं तिकीट गर्दी मारण्याची तिकडे मोकळं जाईल. ऑनलाईन तिकीट होती तीन 60 रुपये ना 4 करावं मग 3 आहेत ना 18 ऑनलाईन पुढे तिकीट घ्यायसाठी इथनं एंट्री करून जावं 500 दिले होय. इथूनच एंट्री करून जावं म्हणतात ना तिकीट घ्यायला. मला 4 पाहिजे. पण घेता येते तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तिकीटच्या टेबलला हे बघा ते 3 तिकीट हो 1 2 3 चल दिस इज द तिकीट. हे निघायचं का आतमध्ये निघायचं का हा प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं स्वागत आहे. आजचा रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दीचा माहोल आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी खाली वाटत आलो बघू द्या बघा बघू कसं काय बघू द्या कसं काय सिस्टीम आहे. पाणी जेवढं पाहिजे तेवढं घेतं. हा पाणी आहे याच्यामध्ये चालू आहे. मोठी मोठी आहे टमाटर रोपाटिका दिसते. बटाटे बनवून टोमॅटो दोन्ही कलम केलंय का
बर यामध्ये गाईच्या आरोग्याची माहिती मिळते. गाई हिटवर आल्या की नाही आपल्याला मोबाईलवर मेसेज येऊन जाते. आपण गाईचं समजा काही आधार पडल्यानंतर विचार करतो आणि आपल्याला अगोदर सांगतो की आजारी पडतात गाई हिटवर आली की नाही आपल्याला अगोदर मेसेज येऊन जाते की गाय तुमची हिटवर आली. हे एखाद्या माझ्या जनावरांची आपल्याला समजत नाही हिटवर आली की नाही. ती प्रॉपर डिटेक्शन करून प्रॉपर टायमिंगला आपल्याला प्राइस काय आहे? 6,500 हो काय काय इथं हा मग अशी मशीन होती पहिल्या गुगल म्हटली नाही एंट्री नाही वाटतं आतमध्ये. स्ट्रॉबेरी बघ की खाली बटाट्याला टोमॅटो आलोय काय? बटाट्याला टोमॅटो नाही आपल्याला दाखवण्यासाठी केलंय त्यांनी दाखवायला केलं. आपण रान पाहू शकतो टोमॅटो कसा आपण बांधून सेम पाण्यात आहे का ती हा ते आपल्याला दाखवायला ठेवले. फक्त पुढं प्लॉट आहे तिथं हा ते मीडिया आहे म्हणजे पाण्यागतच असतो. फक्त थोडंसं केमिकल म्हणजे सोडू नाही म्हणून त्यासाठी ठेवलं. पुढचा प्लॉट आहे तर तुम्हाला क्लिअर दिसेल. कुठे हा प्लॉट? काय म्हणताय कुठे प्लॉट? पुढं सगळं प्लॉट आहे. ओके थँक्यू. काय पार्सली भाजीपाला रुपये बुकिंग साठी. पीक कालावधी 180 ते 240 दिवस. बर आता ही किती महिन्याची झालेली आहे? किती महिन्याची झाली आता? 3 महिन्याची झाली. स्ट्रॉबेरी खायसाठी का? नुसते बघायसाठी दिसते. ओके ॲट सिस्टीम आहे का कशी? ऍपद्वारे पण करू शकता आणि मोबाईल डिटेक्टर पण मोशन डिटेक्टर आहे. रिमोट सेन्सर रिमोट सेन्सरद्वारे पण करू शकता. वजन कॅपॅसिटी किती जाईल? 200 ते 250. प्राइस किती याची? जपानमध्ये 9 ते 10 आहे. इंडियामध्ये लॉन्च केलं तर 6 ते 7 लाखापर्यंत आहे. आता अवेलेबल आहे का इंडियामध्ये? नाही काम चाललं आहे. तुमच्या रिक्वायरमेंट काय त्याच्यानुसार ते मॉडिफिकेशन आहे. लेदर तन्नाशक थोडी माती चलत असेल ना राम? चालते का? तुम्हाला दाखवायचं म्हणून त्याचं टायरची बारीक असल्यामुळे आता कोणी रिमोट सिस्टीम चालू आहे का कशी आता? कशा काय कलर थोडा जास्त साईज किती होती याची? साईज किती होती? साईज किती होते? साईज आपलं नॉर्मल कांदा हेक्री काय याचं अवरेज? हेक्री याचं आता 20 ते 45 20 ते 45 टन हेक्टर हेक्री. साईज नॉर्मल मध्ये. कमी किमतीची वॉक इन टेनल नको आम्हाला ते. उत्पन्न कसं?
हॅलो एकरी 25 ते 30 टन. हॅलो हा 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 ओपन फील्ड मध्ये कोणती व्हरायटी आहे? गेले त्यामुळे त्याला पिढीचा प्रादुर्भाव फक्त किती दिवसात चालू होते? त्यांनी क्लम केले त्यामुळे ते साडे महिना नियोजन बघ ना कसं आहे. ही आडी बांधली ती उभी बांधली फोटो काढली त्यांनी वर लावली. कोणती काकडी? आणि याच्यातून मध्ये आतमध्ये जाण्यासाठी का आपल्याला ये जा करण्यासाठी? ये जा करण्यासाठी का? तोडण्यासाठी आपल्याला बरोबर बरोबर. आता किती दिवसाचा प्लॉट आहे हा? 20 दिवसाचा. ही लोकल व्हरायटी याची फक्त याचा डेमो घेतला फक्त म्हणजे दाखवण्यासाठी. तुमचं फक्त स्ट्रक्चर आहे म्हणायचं. Structure साठी दाखवण्यासाठी. ओके 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 ओके. आता या स्ट्रक्चरला खर्च किती येतोय? स्ट्रक्चरला 1.5 लाख रुपये खर्च येतो. एकरी? एक केळी तुम्हाला प्रोव्हाइड करतो सर. पण बिनगोर आहे ना परत विषय नाही. किती वर्ष टिकतंय वगैरे काय? 10 वर्ष तर टिकणार. वेलवर घे. अच्छा म्हणजे हे का सिस्टम आहे का? का इथून तिकडे पलीकडे ने आण करण्यासाठी? फुटेकट केलं केली ना फुटेवर ते अंतर कमी जास्त करता येतं काही. अरे ऐक ना ते अंतर कमी वर चढणार हिल मधून पूर्ण त्याची वाढच अशी होणार नाही ना. लागलं पाहिजे होती ना. एकरी 1.5 लाख पर्यंत जातो. टिकतो किती वर्ष? टिकतो किती वर्ष? 6 वर्ष जास्त जातो, गंजत वगैरे नाही ना, त्यामुळं जे आहे त्याला पण बांबू पण करतो काही हा, ठिकाणी. हा, हा. ते बांबू कुचतात ना, हा. मग हे जे ते जास्त वर्ष टिकतं. त्यामुळं अशा मेटलचं केलंय त्यांनी, GI metal. याला सबसिडी वगैरे आहे का? त्यांनी हे जसं आता डेमो केलाय, सबसिडीचं काय एवढी आयडिया नाही. ही काकडीची जात कोणती आहे? लोकल आहे फक्त. हा तुम्ही डेमो केलाय. नाही नाही त्यांचं फक्त काय आहे स्टेजिंग आहे असं करायचं बा. स्ट्रक्चर दाखवण्यासाठी. RCF सुपला काय तो वांग्याला पाण्यात फिरतोय. हे काय सिस्टम आहे? हे स्ट्रक्चरची किंमत किती? 2 ते 2.5 लाख. एवढ्या स्ट्रक्चरची इन्कम किती होईल याच्यातून? इन्कम नाही आहे सध्या इथं सिटीज मध्ये हा म्हणजे आपल्या टेरेस वरती करण्यासाठी छंद म्हणून एक चाल मग हे आपल्या शेतकऱ्याच्या कामात नाही ना पैसे गुंतवण्याचं. बरोबर आहे. आपल्या कलम केलं रोपायची वांगे कलम केलेलं टमाटे हा कलम न केलेलं कलम केली सगळं कलम केलेलं वांगी टोमॅटो कलम न केलेलं टोमॅटो कलम केलेलं गावरान वांग्यावर संगोरी टोमॅटो. वांग्याचं फळ आहे त्यावर टोमॅटो कलम केले सर पुढे चल त्यांच्याकडे चल पुढं. आपल्या माहिती फायदा नाही. कलमला एकराला 60. आपण ते उत्पन्न तेवढं होणार नाही ना. सर काय सिस्टम आहे? काय प्राइस याची? प्राइस काय? किती अकराचं बघते? किती अकराचं बघते? थांब इथं आहे टोमॅटो आहे ना. हे कसं टोमॅटो बघू दे ना. हा कोणती व्हरायटी आहे ही? नामदारी 42 असं काही एखादं असं पाहिलं नाही ठेवलं का हात लावून पाहिलेले त्या तिकडे टिकलेलं आहे तो पाहिला नाही ते आणायचं नाही आम्हाला सोडायचं. बांधलंय काय टोमॅटो? बांधलंय का? मला बांधलंय का याला?
जाळीला का ते ऑटोमॅटिक वरती जाते थांबे का वेल आहे ती वेल किती म्हणलं तर आपल्याला बांधावी लागते. म्हणजे वेल वर टोमॅटो का बरोबर टोमॅटो जेवढे राहतात सगळं वेलवर घेतात. मका अय कृषी सहाय्यक अरे मका तर बघ ना काय आहे इथं म्हणलं रे तंत्रज्ञान मका आता ही मिरची यालाच बांधायची हिंद कणस मोडले ना त्यातून कट हे मिरची लावली त्यांनी त्या मिरचीला फळ लागल का लागन. कसं लागल मिरचीला फळ लागलं की मका तोडून काढायची. अरे रोप त्यांनी आता आणून लावल्यात ना थोडे रे इकडे बघ हे काय आहे ते. इकडे काय सिस्टीम आहे ही माशांचं ऑक्सिजन तयार करण्यासाठी. चालतंय का लाईट वर आहे काय कशी झाड आहेत रे हा हा? फुलाची झाडे रे. वा 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 कमी जागेत जास्त हे फक्त बघण्यासाठी आपल्याला कांदा थांबा कांदा कडी इकडून फक्त बघायचं ओके ओके थँक्यू स्वतःची विशेष काळजी प्रदर्शन पाहताना कोणत्याही झाडांना वेलींना हात लावू नका. काय पुतिना रेड स्टार काय शिवचे झाड आहेत काय अरे तुझं खताचं दुकान आहे बघ तुला नवीन काय भेटतंय का हा काय सिस्टीम आहे पाणी काढण्यासाठी. पाणी काढण्यासाठी हा निचरा पाईप कुठे अंजीर चलो अंजीर बघा अंजीर हा मग काय बिनसोकी हे वेलीवर घे आणि तो खालचा बेस तुला म्हणलं बेस लावायचं. काही 3 पेन्सिल बरं का काय 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 बेस शेका ते हा हा मग तो विचार घ्या आणि वर घे पेन्सिल 5 मिनिट म्हणून लावायचं बरोबर. काय ते बी देतच नव्हतं बी वगैरे भेटतं का वेलीवर घे भेटते का ते दोडका नाही तो भोपळा आहे चला त्याचं बी वगैरे भेटते का त्यांच्याकडे का चला लाल मका पांढरी मका काळी मका अजून कसली मका आहे 5 मिनिट बघा बघा इथं त्यांचे भाताचे प्रकार कोथमीर बघ कसली काय करायचं खायसाठी का इथं काय बी विकत भेटते का चला या भोपळ्यात आपल्याला जाऊन फोटो काढायचे मग काय ते काय ते काय ते काय नाही ते पलीकडे गेलेले आहेत ना 7 फूट लांबीचा दुधी भोपळा आहे बी हा ह्यांनी झाडालाच आहे खरं खरं लागतो नाही फक्त
सेटिंग कुठून केळीचं गड आहे का म्हणून की तसे कसे येते म्हणून की तसे कुठे येतात कितीला आहे काय हे सांगा की आम्हाला हा सांगा बरं हे कितीला आहे काय 30 ला 150 ला 2 कॉम्बो किट घेतला तर 1500 चा 800 ला 800 ला किती येते तर सगळे का सगळंच बाकीच काय घ्यायची गरज नाही बरोबर नाही आपल्या कामात सर ना पुढं हे विचारू दे त्यांना काय ते चल पुढे पुढे माणसं येते काय ते काय ते काय किवी 1000 झाड आपण आलोय का ह्याला हा अरे आपलाच कांदा दिसतोय का नाही अरे याट सिस्टीमच रे कांदा सिस्टीमच आहे कांद्याची व्हरायटी वेगळी पण हे कांदा टिकणार नाही बरं का जास्त दिवस नाही टिकणार बघ तू औषधाचे सॉइलची बीडचे टिकतो किती दिवस आता 6 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत कोणते गावरान व्हरायटी आहे का कशी हायब्रिड व्हरायटी आहे इस्रायलची व्हरायटी बी भेटते का इथं हा भेटते ना काय किलो तिथे नोंदणी चालू आहे. काय किलो तिथे सांगतात जे हलवी कांदा आहे तो 1,500 ते 2,000 रुपये गरबी कांदा आहे तो 2,000 ते 2,500 रुपये कृषी विज्ञान केंद्रात मिळेल तुम्ही नाव करा बुकिंग करून द्या तुम्हाला स्वतःला तरी मिळेल बुकिंगसाठी इथं नाव पैसे तुम्ही ऑनलाईन करून घेतो पैसे देऊन आले आपण आलाय किती दिवसात हे विचारायला पाहिजे ना बरोबर आहे का 15 दिवस सगळीकडे AI सिस्टीम वापरली AI वाला AI ह्यांचं ब्रँड दिसतं कृषीवाल्यांचं त्यांचं म्हणणं काय आहे 7,500 रुपयाला हे 5 HP ना त्याच्याबरोबर काय काय येणार तुमचं फक्त एवढंच वरती पाईप तेवढा आहे एवढंच ना
ह्याच्यात वेगळं काय आहे याच्यात हे हा? मला काय म्हणायचंय 7 आणि 7,500 रुपये ह्याला द्यायचे म्हणजे शेतकऱ्याला परवडेल का? मोटर आपलीच का? हा मोटर आपली नुसतं एवढे 7,500 रुपये मोटर सकट नाही म्हणतात ते मला याची किंमत किती 7,500 रुपये बरोबर आपल्या टिपाळाची किंमत किती 1,000 रुपये म्हणजे शेतकऱ्याला परवडेल का? मग हे कृषी प्रदर्शनचा उपयोग काय म्हण कृषी प्रदर्शनचा उपयोग काय शेतकऱ्याला परवडेल असं पाहिजे ना. हा बरोबर आहे का नाही? हा एक नंबर याडा म्हणता 5 टन निघते आरामशी. हा ए पिशवी आणली का कारले तोडू नका कोणी चला. हा कारल्याची कोणती व्हरायटी हो शेट? महेश ओ महेश तुमचं कारले बघा आहे का तुमची ओळख यांच्या बरोबर? इकडे आहे ना साईज एक नंबर स्टेजिंग. असं स्टेजिंग करायचं म्हणलं एखादा खर्च किती येईल? चला इकडे संपला विषय. झेंडू लावलाय कलिंगड दाखवलंय काय विषय? म्हणजे त्याच कंपनीचं आहे काय? किती निघतंय एकरी कलिंगड विशाल? 30 ते 40 टन एकरी हा निघत असा कोण सरांनी काढले त्यांच्या शेतात. पुढे सर नाही 4 एकरी काय जण एकरभर करायची. होय शोभून दिसतंय फोटो एक नंबर. एकरी किती निघते? 20-22 टन. बियाची काय किंमत आहे याची? हा हा आपण वापरतीच जाळे मोठ्या घेरची आपण आता आणलेली बारीक घेरची है ना माल आहे ना. 1 2 3 4 5 6 7 ह्यात जर बघितलं हार्वेस्टिंग केलं काय बघा हे तर आहे का? ह्यात जर बघितलं बघा तरी बी निघत धरले. थोडक्यात काय सांगायचं ऑलमोस्ट ह्याला 1-2-3 मान गॅप टाकून धरले पण तरी बी नाही केलं बघा. आणि ह्याची लेंथ जर बघितली एक वीत लेंथ पडतानाच बघा त्याची कळी कशी पडते पडताना मोठी पडते. मला काय म्हणायचं मागे फोटो घ्या ह्याला काय नाही बघा ह्याची ही टिबक तिथून त्या कोपऱ्यापर्यंत काय बरोबर. ह्याला जी पाहिजे त्याला जाते त्याला जी पाहिजे तेव्हा ह्याला जाते. ते 45-50 हार्वेस्टिंग करून असं आहे का? आता आम्ही 1 एकर लावलेली सध्या कर्जत जामखेड. हा आमच्या तिघांची 3 एकर आहे. आता आमची नाजियाची आता याची चालू झाली. 100 टक्का मी तुम्हाला थांबून जातो. तुम्ही पुढे नाजिया किती 10 एकर 5 एकर तुमची काय लावला तुमचं एक पाकिट टाका लावा. आता याचं म्हणजे नवीन आले कंपनी आता नवीन कंपनी जुनी आहे व्हरायटी असं आहे. आपलं पहिलं जिप्सी म्हणून कंपनी नाव जिप्सम 1 नंबर व्हरायटी राव. जिप्सम आम्ही लावतो ना. जिप्सी प्लस सेंटरला होती. जिप्सम मध्ये थोडस ठेवायला लागलं का? नाही त्यांनी जिप्सी थोडी चेंज केली. मध्ये आम्ही लागलो तिथं पांढरे पडली तिकडे ते कॅरेक्टर्स आहे
क्वालिटी आहे हा नाही याच्यात ही पांढरी का पडली खाली टेकलेला आहे हा म्हणजे खाली जमिनी हा बरोबर कलिंगाची सिस्टीम खालून कसं पिवळं पडतंय ती सिस्टीम झाली हा त्याला वर बघा वरती आता ऐका ना रिअल मध्ये याला आता फवारणी वगैरे किती करताय तुम्ही काय सेटिंग आहे लांब आहे कळी लांब निघते असं आहे म्हणून काय म्हणते तुम्ही जेव्हा लावणार आहे तुमचं धाडच जर होत असेल पर्याय मार्ग सांगितलं नाही आता तुम्हाला सांगतो इकडे बघा आमचं म्हणजे आता सध्या कालचा प्लॉट दाखवला तुझा आता माझा काही बांधायला चालू आहे आता अशी झाली आमची नाजिया नाझियाच्या समोर ही कशी वाटली तुम्हाला आता सध्या याची सेटिंग चालू आहे काय अडचण नाही याची आपण ठेवल्यावर आहे तुम्ही जर आधीच काढली तर काय तुम्हाला अडचण कशी वाटली मग नाझियाच्या समोर लावणार काय आता सध्या आमची आता काय आहे की आमची 1 महिन्याची झाली अजून चालू नाही झालेली आमची त्याच्यामुळे हा तुम्ही ही त्याचं बियाणं घ्या तुम्ही समोर जाऊन आणि त्याच्यावर लावा मोठं पॅकेज वगैरे म्हणजे किती छोटं पाकिट आहे ना तशी तर मोठे 10 पाकिट लागतील 10-15 पण ही बघा तुम्ही काकडी त्यापेक्षा भारी कशी लागते खायला बघा पडती उन्हाळ्यात तीस ते 40 दिवसात स्टेजिंग पण कसं काय आता आपलं असं नाही का होणार फाउंडेशन आहे का कोण ओळखीचं काय म्हटला व्हरायटी फेल गेली हा रेड ओनियन KSP 17 आहे का डबल पत्ती कांदा गुलाबी नाही गरवा कलर असा कलर नाही नाही आपला रब्बी असेल ना हा पाऊस आहे कांदा हा मग तेच म्हटलं ना मी हा गावरान म्हणायचं थोडं गुलब्या म्हणायचा नागपूर नाशिक गावरान मध्ये कोणता चालतो आपला 258 आपण गेलो 258 झाला हा कार्यक्रम कोणता 258 हा हे 258 पूर्ण एकदम हायब्रिड येतो 70% फळांची साईज सेम असते काय होतं आणि पाणी जरी पाणी लागलं तरी कमी अडचण येत नाही काय अडचण येत नाही गावरान मध्ये कोणता चालतोय जास्त आता KSP 117 KSP 17 लाल मध्ये येतो आणि प्रसिद्धी गावरान मध्ये जर त्याला मेलेडीज 20 रुपये जात असेल तर 30 रुपये झालं हा हे फरक बरोबर आता मेलेडी चांगलं चालू आहे 22-25 चालू आहे हा 22-25 चालू कुठलं क्षेत्र आपलं जिल्हा अहमदनगर आयल्यानगर आणि रोपं घेता का रोप किंवा म्हणजे असं याच्यावरती जेव्हा रोपं घेता तर नर्सरी धारकाला विनंती करा रिक्वेस्ट करा भाऊ मला 1000 रोपांवर मला एक कुपन द्यायला पाहिजे तू बर जर ते देत नसेल तर ते मेलेडी आहे का शंका धरायची असं आहे का प्रत्येक पुढे 50% कुपन नाही 50 रुपये कॅशबॅक भेटते एका पाकिटामध्ये तुम्ही डायरेक्ट लावलं होतं आम्ही मेलोडीत लावतो डायरेक्ट लावलं होतं डायरेक्ट 50 रुपये ते दुकानदार वापस देतो तुम्हाला मेलोडी आहे मेलोडीचा रिझल्ट पण भारी याचा साहेब कोणती कंपनी आज लोक त्याला फायटिंग करायला आली सेटिंग एक नंबर सेटिंगला प्रॉब्लेम नाही साईज थोडी कमी होती पण हा दुसऱ्या कंपनी वैतागून जातात जॉन्सन लावलं होतं 1 वर्ष कोणतं जॉन्सन ते काय गेल ते आमचं प्रोटेक्ट नुकसान होतं ना सर नुकसानाचं कोण जिम्मेदार तुम्ही
फोटो घ्यायची का? साधारणपणे एका टोनाला 4 किलो लागतो. 3.5 ते 4 टन शेणखत बसतो त्याच्यामध्ये. 2 किलोची पॅकिंग कितीला? 2 किलोची 650 रुपये जाते आणि 15 किलोची जाते 3750 रुपये. ज्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे 6 ते 7 टन शेणखत पुजवू शकता. म्हणजे डायरेक्ट शेतात किती वापरतात तुम्ही? डायरेक्ट शेतात पण वापरता येतं. 4 किलो प्रति एकर. भैया शेतात डायरेक्ट शेणखत टाकलं त्याच्या बी टाकल्यावर शेणखत टाकताना नाही, शेणखतामध्ये आपण जर पाणी देताना वापरायचं. पाणी देताना वापरायचं. जर शेणखत टाकून झालंय आपलं, जर पाणी करायचं 2 किलोला 200 लिटर पाणी करायचं. काय वापरलेली की दाखवली ना. आमने सल्फेट आहे का? टोमॅटोच्या, डाळिंबाच्या, केळीच्या, द्राक्षाच्या ग्रेड आहे का? नॅचरली बरेच शेवट आलेच पाहिजे. आहे 8% 8%ला का? काय प्राइस आहे त्याची? ओके. म्हणजे बिल लावतो ना, हा चोळून लावतो त्याला. बरोबर. बाकी काय याचा रेट काय आहे वगैरे? 1919चा रेट येईल मार्केटला आला नाही त्यामुळे विक्रीच नाही का अजून? फ्रेश आणि फायबरलेस चिकन, स्वच्छ, सुरक्षित आणि इम्युनिटी वाढवणारं ताजं चिकन. किती? 2500. नाही मग काय रेग्युलरच आहे सगळं. हे काय दुधाची मशीन आहे का? मॅट 1750 1900. गॅरंटी किती वर्षाची? कंपनीची नाही का काय? डाईट मग 40ला आपल्याकडे काय म्हणजे त्याला होलसेल मध्ये 23 रुपयाला ते. होय. हे दुधावाल्याला त्यांना गाडीला समजा ना याची पण हे चालवायचं कशावर आहे? हा होय बोलते ना. हे बघ निघते का पलीकडे? टाक वर खाली. हा आली बरोबर. बघ हाय स्पीड तुझ्याकडे आहे ती नाही बरोबर. हा मोठी मोठी कुठे करते का नाही? ती ट्रॅक्टर बघ ना, त्या ट्रॅक्टरची किंमत किती असते? ती काय सिस्टीम आहे? पॉवर मारते ही बेकार.
रेंजच नाही. अशी शेती करा, फक्त काय 10 एकर आणि 1 एकर करा. चला रोपवाटिका दिसते इथं, हायड्रोपोनिक रोपवाटिका एक नंबर आहे. फक्त विषय काय आहे, ज्याला शेती जास्त आहे 1 एकर करा. 1 नंबर पॉइंट आहे तुमचा मामा, 1 नंबर आपल्याला पटला. नाही 2 एकराचा बागला आता 10 एकर करावं लागेल, 1 एकर करावं लागेल, तेव्हा शेती होईल. 2 नंबरच्या पैशासाठी इन्व्हेस्टमेंट. देवा, अशी शेती करायची म्हणल्यावर मला किती एकर इकावं लागेल? हा गावठी टोमॅटो असं आहे का? ह्याच्यामुळे काय होतं, वांग कुठे येणार? वांग नाही येणार, फक्त टोमॅटोचे वांग्याला मग ती रिसर्च बेस्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे गावठी वांग्याचे मुळे असतात ते ताकदवर असतात, त्याला निमॅटोचा प्रॉब्लेम आहे. जास्त पाणी झालं तरी मूळ असं फायदा. ककडी वगैरे टाकली, काकडी टाकलेली खाऊन कोणीतरी अर्धी दिसून नये म्हणून. याला म्हणतात टमाट्याला वांग. ते लहान मुलांना सांगायचं बघा अगोदर, तसं झालं हे. हेच आहे का हे? नाही जेवलं मुली हे कमर्शियल बेसला नाही, ही कमर्शियल शेतकरी वापरतात. पाणी काय इथं प्यायला फ्री मध्ये पाणी? मासे बघायचं म्हणल्यावर काय करायचं? मधमाशा बघा किती इथं, बघा बघा. आयला माशापेक्षा माणसंच भारी दिसायला लागल्या. चल शेजार बघत चल जरा. काय कोकोपीट आहे काय? बोरवेल रिचार्ज म्हणजे काय बोर सांगते काय? कोण फम वॉटर तेच आहे. माती रॉक दाखवले जातात की बेस रॉक, साधे बेसल्ट किंवा हार्ड रॉक. काय सांगते?
नाही रे ते असं पातळी कशी पाणी निघा वरनं माती त्यात परत काय काय कधी ते दाखवले ते म्हणजे बोर मध्ये काय निघाल ती का जमिनीच्या आत काय काय असतं साईराम पेप्सी 20 mm चा काय रेट आहे हा एक बंडल किती मीटर आहे हा 1000 मीटरचा आहे. हा 1000 मीटर काय रेट आहे याचा 20 mm चा आहे 750 मीटरचा हा 3800 रुपये 3800 0.4 तुम्हाला किती फिटनेस पाहिजे काय कंपनी आहे का म्हणजे त्यांना क्वालिटी दाखवायची म्हणायचं काय साहेब लोकांना कंटाळा आलो फार ए वनिता एक रोप पुढं नामवंत कंपनी सध्या होय आहे का ओळखी फर्स्ट पेक्षा बी सेकंड मला वाला पेट्रोल मला वाला पेट्रोल मला वाला खोजा बिदा छज्जा आहे का एक नंबर कंपनी वनिता एक रोप तेल काढत मशीन काय रे काय सिस्टीम आहे थांब ना हा काय काय कंपन्या दाखवल्या तिथं सगळ्या शेक हँड करो काय माणसं वाईट घेऊन मागं पळायची तू हा काय 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 करतोय काय सगळी नीती मेंढर वाढल्यावर निघाले पुढे हा काय कोणाला काय कळतंय बाहेर निघा अरे कुठे गेले कुठे गेला याला नाही तू मागे अजून हरभऱ्याला गव्हाला करताय फिरजन हा
अरे छोट्या आवा ना. काय चारा मुर्ग्यास रायफल दिसली बरं कुठं रायफल घेऊ. माकड चाळे माकड चाळे. काय होय हे बघ ना काय प्राइस आहे याची. फिल्टर आहे सगळं त्याच कंपनीचं काय मिळत ना का. त्यांनी काय आणलं हिंदुस्तान फिट. मैको लायसनची आवश्यकता नाही. 3 शर्ट बघ 1000 रुपयात. येत का किंमत किती. 25,000. कितला म्हणते ही काय असली कसली कारखाना हे करायचं हा. किती होय हे ह्याच आहे का ते ऊसाचं. काही वाजित इकडे सगळ्यात जुनं का परत आला काय बा. खिडकी पुढे हा रेस करो करणार रेस. एक नंबर फायरी हा नंबर 1. कडक फायरी घे कडक फायरी घे. यामा यामा इलेक्ट्रिक काय प्राइस आहे याची. ओढते का तेवढं कोणतं रोड घेते का बॅटरी कुठे बघा ही पुढं सगळं काय असेल मग आज बॅटरी नाही तर काय. इलेक्ट्रिक हा हा कशात काय होय
बारामती स्लरी का? काय किंमत आहे याची? 100. पूर्णपणे स्लरी बनले का दुसरं नुसतं फक्त गोमूत्र आणि ते मिक्स करून दिले? 100 रुपये किंमत फारच कमी सांगितली ना. पेढा असं आहे का? मग इथं काय? कशी आहे क्वालिटी? क्वालिटी म्हणतात क्वालिटी. नंबर पाहिजे असेल तर नंबर घ्या रे बाबा. 1 नंबर क्वालिटी होय. हा माग पळ. ज्यांची त्याची आवड, ज्याला ते जे ते आवडतंय मार्केट काय कसं पांढरं पांढरं कुठला आहे वाण यांचा लाल कंधारी वळू. कुठला ही सोन्याचा वळू, सोन्या वळूचा. हा नाही नाही यांचा कलरच असा नाही रे पोलीस त्यांनी मग आता 2 करून त्याला चकाकी दिली ना. विक्री गायात हा तेच म्हणतोय मी. फेट दिली असं बघायला. हा बघत झालं आपलं भारी. शेती करायला नाही असं करायला पाहिजे. इकडे क्वालिटी क्वालिटी दीड 2 शिवून तरी देते का ती होय? मारते ती. हा 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 एक अंडे कसे दाखवायचे मॅडम अंडे दाखवायची दाखवणार दाखवायची काय विषय घेऊ त्याला दिसतंय का पण काय? हा सलमान खान आहे तेरे नमधला. चलो प्राइस किती याची आणि सबसिडी करून का किती वेट? नवीन मशीन बंद झालं गेलं सगळं. बोल काय शो होता ह्यांचा? पळवत रे रिंगाने. हा रिंगणात
ट्रस्ट बारामती